श्रीपादराजम शरणम प्रपत्ते. जणू काही श्रीपादशी वल्लभ परीक्षाच घेत आहेत. कारण का कथाभाग मी पूर्ण रेकॉर्ड करतो आणि तो व्हिडिओ सेव्ह करायला गेल्यावर तो सेव्हच होत नाही. असं हल्ली 2-3 वेळा झालं. कालही पूर्ण कथेचा व्हिडिओ मी रेकॉर्ड केला होता, पण सेव्ह झाल्यामुळे ती कथा टाकता झाली नाही. तर आपण आता आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे वळूया. आता 14व्या अध्यायाला आपल्याला सुरुवात झाली होती आणि आपण दत्तदासांचा वृत्तांत आपण ऐकत होतो. आता दत्तदासांच्या कथेमध्ये फार जेव्हा आनंद शर्मांचा निरोप घेऊन शंकर भट निघाले, तेव्हा ते वाटेत जात असताना त्यांना एक ताडी विकणारा भेटला होता आणि तो ताडी विकणारा त्यांच्या मागे धावत धावत येऊ लागला. मागे धावत आल्यानंतर काय झाले की त्यांना थांबवले आणि तो सांगू लागला की अरे, तू माझ्याकडे ताडी मागितलीस आणि आता का बरं असं पळत आहेस? त्यावर शंकर भटांना तो म्हणाला की तू एक ब्राह्मण कुळातल्या असूनसुद्धा तुला ताडी पिण्याची इच्छा होत होती आणि तू माझ्याकडे ताडी मागितली. मी ताडी घेण्यासाठी त्या झाडावर चढलो असता तू लोकांची गर्दी वाढली आणि तू इथून निघून गेलास, असे त्यांनी शंकर भटांना सांगितले. पण तू माझ्याकडे ताडी पिण्याची इच्छा आहे. जर ब्राह्मणाला ताडी पाजणं हे खूप पुण्याचं काम आहे, त्यामुळे तू आता माझ्याकडचं पुण्य काढून घेऊ नकोस, मला माझ्याकडनं ताडी पी, असं त्यांनी आता तो गौड होता. म्हणजे गौड म्हणजे ताडी विकणाऱ्यांना गौड असं म्हणायचं. तर तो गौड समाजाचा होता आणि तिथे लोकांची जमवाजमव झाली आणि त्यांनी लोकांनाही विचारलं तर हे योग्य की अयोग्य, ज्यांनी माझ्याकडे ताडी पिण्याची इच्छा दर्शवली आणि आता तो निघून जात आहे. त्यावर ते सगळे लोकांनी त्याला होकार दिला की तू ताडी पिलीच पाहिजे, असं त्यांना सांगितलं. त्या सगळ्या लोकांनीही त्याला मान्यता दिली की त्या शंकर भटांनी त्याच्याकडून ताडी पिलीच पाहिजे. आणि मग त्या माणसाने, कारण का ते सगळे लोकही गौडच होते, त्यामुळे त्यांनी ते मान्य केल्यावर त्या माणसाने त्यांना जबरदस्तीने ताडी पाजली आणि मग तो आजूबाजूची सगळी लोक निघून गेली आणि तो ताडी पाजणारा माणूसही निघून गेला. आणि शंकर भटांच्या मनात एक म्हणतात ना की आपण असं अपराधीपणाची भावना तेव्हा आली की म्हणे अरे, ताडी प्यालो मी, आता माझं ब्राह्मणत्व नष्ट झालं, आता मी श्रीपाद शिवल्लभांचं दर्शन कसं घेणार, असे सगळे अनेक विचार त्यांच्या मनात आले आणि ते शरीर बधीर झालेलं असताना ते अगदी जड पावलांनी चालत होते. त्यांना आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार करत जात असताना त्यांना एक तपोभूमी वाटेत दिसली आणि त्या तपोभूमीमध्ये कोणीतरी महात्मा असणार, पण आता आपण तिथे जाण्याच्या योग्य राहिलं नाही असं शंकर भटांना वाटलं. त्यामुळे ते बाहेरच्या बाजूनेच जाऊ लागले. त्याच वेळेला तिथे एका माणसाने त्यांना टाळी वाजून बोलवलं. शंकर भटा थांब, तुला दत्तस्वामींची आज्ञा आहे, आज्ञा आहे, तुला त्यांनी बोलवलं आहे. तर देवाची लीला पाहून त्यावेळेला शंकर भट चकित झाले. दत्तस्वामींच्या पुढे त्यांना आणून बसवले. मग दत्तस्वामींनी त्यांना अगदी करुणाभरीत नजरेने पाहिलं आणि त्यांना मग स्नान करून येण्यास सांगितलं आणि मधुर फळे खाण्यास दिली. आणि त्यानंतर दत्तस्वामींनी त्यांना जे सांगितलं ते खरंच आश्चर्यचकित करण्यासारखं होतं. दत्तस्वामींनी म्हणाले, शंकर भटा, तू ज्याला तो गौड समजला, ताडी विक्रेता समजला, ते साक्षात श्रीपाद शिवल्लभ प्रभू होते आणि त्यांनी तुला ताडी नाही तर अमृत, आपल्या अमृतसारख्या हाताने तुला अमृत पाजलेलं आहे, असं त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा शंकर भटांना आणि ते म्हणाले, किती रे तू भ्रमित झाला होतास, असं त्यांनी त्याला सांगितलं. शंकर भटांचं डोकं त्यावेळेला गरगरत होतं आणि सर्व ते विश्व त्यांच्या डोळ्यासमोर अदृश्य होत आहे असे त्यांना वाटले. त्यानंतर चैतन्यशक्ती महासागरातील असंख्य लाटांनी त्यांना कवेत घेतल्याचा अनुभव येऊ लागला होता. त्यांच्यातील मीपणाचा अहंकार दूर होऊन जाऊन ते एकदा अख्खा आनंदात बुडून गेले. त्यांच्या परिमित असणारा मीपणा नष्ट झाला होता आणि सृष्टीचे स्वप्नच, समस्त सृष्टी स्वप्नच असल्यासारखे त्यांना त्यावेळेला वाटत होते. नंतर दत्तानंदांनी त्यांच्यावर मंत्राचे जल प्रोक्षण केले आणि त्यांच्या दिव्य हस्ताने त्यांच्या कपाळाला कुंकू लावले. नंतर त्यानंतर ते पूर्वस्थितीत आले, म्हणजे जागृत अवस्थेत आले. काही क्षण त्यांनी दिव्यानंदाचा अनुभव घेतला होता.
ते पूर्वपदावर आल्यावर त्यांचे स्थूल तत्वात बुडालो होतो हे लक्षात आले. त्यांना लक्षात आलं की आपण कुठच्या तरी स्थूल तत्वात बुडालो होतो. आणि त्यांना जी अनुभूती आली आणि त्याच्यानंतर त्यांचा मीपणा जो होता तो नष्ट झाला होता. आणि त्यानंतर स्वामींनी त्यांना जी कथा सांगितली ती अगदी ऐकण्यासारखी. तर पूर्वीच्या एका जन्मात ते गौड कुलात गौड कुलात होतात. म्हणजे काय, शंकर भटांच्या कोणत्या तरी पूर्वीच्या एका जन्मात ते गौड कुलात होते. म्हणजे ते ताडी विक्रेत्याच्या कुटुंबात जन्माला आले होते. आणि त्यावेळेला ते जास्त प्रमाणात ताडीचे सेवन करत किंवा ताडी पित. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अगदी आतल्या बाजूला ती ताडी पिण्याची सुप्त इच्छा कुठेतरी बाकी होती. आणि ती श्रीपाद वल्लभांनी काय केलं, त्यांच्यावर अनुग्रह केला आणि त्यांना ती वाईट सवय केला नसता तर त्यांना ती वाईट सवय लागली होती ताडी पिण्याची. व त्या ब्राह्मण असूनही ते पतित झाले. कारण का ताडी पिण्याची इच्छा कोणती जन्मातली होती, ज्या वेळेला ते ताडी विक्रेत्या त्या कुळात जन्माला होते किंवा गौड कुळात जन्माला, त्यावेळेची त्यांची ती ताडी पिण्याची त्यांना सवय होती. आणि कुठेतरी म्हणतो ना, आपण प्राणी सोडला तरी एक आपली इच्छा कुठेतरी शिल्लक राहते, तशीच त्यांच्या मनात ती सुप्त कुठेतरी ती इच्छा शिल्लक राहिली होती. आणि जर श्रीपाद वल्लभांनी त्या इच्छेचं जर हरण केलं नसतं तर त्यांना पुढे त्याची कदाचित सवय लागली असते आणि ब्राह्मणत्व त्यांचं नष्ट होण्याची शक्यता होते. म्हणून श्रीपाद वल्लभांनी अगदी लिहिलेली सगळं त्यांच्या पत्रिकेची अनेक गंडांतरे होती ती दूर केली होती आणि त्यांना अमृतदृष्टीने नकळत त्या सगळ्यांचा परिहार केला होता. म्हणजे जसं शंकर भटांच्या आयुष्यात सुद्धा पत्रिकेप्रमाणे अनेक गंडांतरं होती. आयुष्य त्यांचं अगदी सोपं असं नव्हतं. पण श्रीपाद वल्लभांनी अनेक वेळा तर काही ना काही लीला करून त्यांच्या पूर्वजन्मीची जी काही पुण्य पापफळ त्यांना मिळत ती सगळी नष्ट करून त्यांच्यावर कृपादृष्टी केली होती. आणि हेच तर गुरुच्या महिमेचं वर्णन आहे असं त्यावेळेला दत्तानंद स्वामी हे शंकर भटांना म्हणालेले आहेत. आणि त्यानंतर पुढे यज्ञाचं महत्त्व वगैरे असा भाग दिलेला. औदुंबर वृक्षाला नरसिंह स्वामी सरस्वती औदुंबर वृक्षाच्या दिशेने दिलेले वरदान आणि नरसिंह सरस्वतींचा अवतार महिमा ही जी कथा सांगितलेली आहे ती आहे. पण त्यानंतर आता दत्तानंद स्वामी यांनी श्रीपादांचा चमत्कार कसा अनुभवला ती गोष्ट सांगितली. आता काय होते ना, जर मोठा भाग जर मी रेकॉर्ड करायला गेलो तर तो लगेच असा खंडित होतो किंवा तो पूर्णपणे सेव्ह होत नाही. म्हणून हा भाग मी इथे संपवते, पुढचा भाग परत रेकॉर्ड करते आणि जर तो रेकॉर्ड झाला तो आजच्या दिवसात अपलोड करीन किंवा मग उद्या अपलोड करीन. असं म्हणजे एक छोटा, आता आपण ही जी कथा आहे ती छोट्या छोट्या भागांमध्ये, म्हणजे एका दिवसात कदाचित 1 किंवा 2 भागसुद्धा आपण टाकू, अशा रीतीने करू. तर आजच्या कथेचा एवढाच मी भाग टाकतो आणि पुढची कथा पुढच्या भागात रेकॉर्डिंग करीन. तर श्रीपादराजम शरणम प्रपद्ये, श्रीपादांचा जय जयकार असो. कारण का मोठे मोठे भाग आपल्याला सेव्ह करता येत नाहीत, त्यामुळे छोटे छोटे भाग असे आजपासून आपण टाकण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून कथेमध्ये पण खंड पडणार नाही पण आणि तुमच्यापर्यंत कथा पोचेल. आणि आता मी ती माझ्या शब्दात सांगितली आहे, शंकर भटांचीच वाक्य सगळी मी या कथेमध्ये माझ्या शब्दात सांगत आहे. आणि जो कथेचा भाग कठीण आहे तो आपण आता टाळणार आहोत किंवा तो नुसतं वाचून दाखवण्यापेक्षा तुम्हाला समजेल अशा रीतीने. तर श्रीपाद वल्लभांवर कशी श्रीपाद वल्लभांनी शंकर भटावर कशी कृपा केली आणि त्याला अमृत कसे पाजले ही कथा आज आपण ऐकलेली आहे. आणि कसं असतं, आपल्या इच्छा ज्या अतृप्त राहतात त्याच्यामुळे आपल्या मुळात जन्म का येतो पुन्हा पुन्हा, तर आपल्या इच्छा अतृप्त राहील. आणि त्या अतृप्त इच्छा जर घेऊन आपण पुढच्या जन्मात गेलो तर त्या अतृप्त इच्छा तेव्हा आपल्याला पूर्ण कराव्याशा वाटतात किंवा आपण त्या जन्मात त्या पूर्ण करत असतो. त्यामुळे जशी शंकर भटांची ताडी पिण्याची जी एका जन्मातली अतृप्त इच्छा होती ती तशीच राहिली होती आणि तर ती पूर्ण झाली नसती तर त्यांना ती सवय लागली असती. म्हणून श्रीपादांनी लीला करून त्यांना ताडी असं दाखवून प्राशांना अमृत पाजलं आणि त्यांचं जे वेळोवेळी त्यांच्या आयुष्यातली जी गंडांतरं होती ती सगळी श्रीपादांनी दूर केली. त्यामुळे सद्गुरूचा महिमा इथे सांगितलं की गुरु आपल्या भक्ताचं, आपल्या शिष्याचं कशा प्रकारे रक्षण करतो हे सुद्धा या कथेतून आपल्या लक्षात येईल. तर हा कथा भाग आता आपण इथेच संपवत आहोत. त्यामुळे तो छोटासाच असला तरी तुम्हाला सगळ्यांना तो ऐकता येईल आणि आपण पुढे दुसरा कथा भाग उद्या रेकॉर्ड करा. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो.